वेलकम टू विदर्भायस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज जे आहे आजच्या डिस्कशनमध्ये आपण स्तूप आणि स्तूपचे प्रकार तर याबद्दल आपण पाहणार आहोत किंवा याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि स्तूपची केव्हापासून सुरुवात झाली, स्तूपला पाली भाषेमध्ये काय म्हटलं जाते आणि त्यानंतर जे आहे तर स्तूपमध्ये कोणते चेंज आले, म्हणजे जर मौर्य काळामध्ये आणि त्यानंतर मौर्योत्तर काळामध्ये. ठीक आहे. तर आणि त्यानंतर जे आहे सम्राट अशोक जे आहे तर त्यांनी जर पाहिलं सर्वात मोठं जे स्तूप आहे हे सांची इथं बांधलेलं होतं. का बांधलेलं होतं ते आपण पाहणार आहोत. आणि स्तूपचे जे वेगवेगळे त्याचे जर आस्पेक्ट पाहिले असेल तर ते आपण डिस्कस करू. कोणते कोणते वेगवेगळे जे कोणते पैलू असणार ते वन बाय वन आपण डिस्कस करू. ठीक आहे. सो सुरुवात करू. एक मिनिट. हां, ठीक आहे. तर त्या अगोदर जर पाहिलं असेल तर MPSC कंबाईनची जी एक्झाम आहे तर त्यासाठी पुणे इथे जर पाहिलं असेल तर 23 जुलैपासून टेस्ट सिरीज सुरू होत आहे. मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये राहणार आहे. तर याची टेस्ट सिरीज ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन सहित, म्हणजेच काय स्पष्टीकरणासहित, तर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. ठीक आहे. आणि सेम रिव्हिजन बॅच जे आहे ते सुद्धा रिव्हिजन बॅच जर पाहिलं असेल सागर सर आहेत, पवन सर आहेत, अक्षय सर आहे आणि पुन्हा अक्षय सर आहेत. ठीक आहे. तर नियर अबाउट जर पाहिलं असेल तर सागर सर जे आहे तर महाराष्ट्र इतिहास आधुनिक भारतासह, त्यानंतर अर्थशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि मानवी शरीरशास्त्र. त्यानंतर जे पवन सर आहेत तर ते जर पाहिलं असेल तर समाजसुधारक, राज्यशास्त्र, पंचायत राजसह, महाराष्ट्राचा भूगोल, भारताच्या भूगोलासह. आणि चालू घडामोडी अक्षय सर आहेत, पुन्हा अक्षय सर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. तर हे रिव्हिजन बॅच आहे. आणि रिव्हिजनमध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला जर याच्याबद्दल काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करू शकता अकॅडमीशी. आणि अकॅडमीच्या मॅनेजमेंटबद्दल बोलून तुम्हाला जे काही आहे तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करून देईल. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर रिव्हिजन बॅचमध्ये तुम्हाला रिव्हिजन बॅच तर म्हणजे टीचिंग तर होणारच आहे, सोबत तुम्हाला नोट्ससुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. रिव्हिजन बॅच विथ नोट्स, तर म्हणजे तुम्हाला जे आहे तर नोट्ससुद्धा याच्यासोबत मिळणार आहे. तर ते जे आहेत तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. ठीक आहे. तर हे दोन्ही जर बॅचेस पाहिले असेल तर ह्या पुण्यासाठी आहे, म्हणजे बॅचेस आणि टेस्ट सिरीज जे आहे हे कुठे आहे, पुण्यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर तर आता आपण जे डिस्कस करणार आहोत ते आहे स्तूपबद्दल. आता स्तूप जर पाहिलं, आता समजा स्तूप, ठीक आहे. आता स्तूप हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे ॲक्च्युली जर पाहिला ना तर हा स्तूप हा संस्कृत शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. आणि तर स्तूप हा संस्कृत शब्द आहे. आणि स्तूपला पाली भाषेमध्ये, ठीक आहे, पाली भाषेमध्ये काय म्हटलं जाते, तर पाली भाषेमध्ये स्तूप म्हटलं जाते. थूप, थूप, थूप. ठीक आहे. काय म्हटलं जाते, थूप. स्तूप हे संस्कृत शब्द आहे, तर पाली भाषेमध्ये त्याला थूप म्हटलं जाते. याचा अर्थ काय होतो स्तूपचा, तर स्तूपचा अर्थ असा होतो मातीचा ढीग, मातीचा ढीग. ठीक आहे. हे झालं स्तूपबद्दल. ठीक आहे. आता जर पाहिलं असेल सुरुवात कधीपासून झाली या स्तूपची जे आहे ते सुरुवात कधीपासून झाली, वैदिक काळात पासून याची खरी सुरुवात झाली होती. म्हणजे काय होतं की जर पाहिलं असेल तर ऋषीमुनी वगैरे जे होते तर जेव्हा ते ध्यान करण्यासाठी बसत होते, ध्यान करत असताना जर पाहिलं असेल तर माती, वारस वगैरे ते सर्व त्यांच्या अंगावरती येत होतं. मग अंगावरती आल्यानंतर जे सामान्य जे लोक होते तर त्यांच्यापैकी किंवा त्यांच्यापेक्षा यांना जे आहे जास्त ज्ञान प्राप्त झालेलं होतं. मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते जे आहे तर त्यांना महान लोक ते समजले जात होते, जे ऋषी वगैरे होते त्यांना. कोण? सामान्य लोक. आणि सामान्य लोक जेव्हा महान समजले जात होते मग असं तेव्हा त्यांना वाटत होतं की याच्यामधून ते आले म्हणून त्यांना ज्ञान प्राप्त झालं. तर म्हणून जेव्हा त्यांचा मृत्यू होत होता तर सेम त्यांना त्याच्यामध्ये ते जे आहे तर शेवटचा अंत्यसंस्कार ते त्याच्यामध्येच करत होते. ठीक आहे. म्हणजेच काय आहे का हे असं जे आहे ना तर याच्यामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार केला जात होता. ठीक आहे. आता जसं की म्हणजे जसं सांगितलं की जेव्हा ते ध्यान करण्यासाठी बसत होते तर ध्यान करत बसत असताना ते पाणी वगैरे काही याचा विचार करणार नाही. ते मग पाणी विचार करणार नाही. आता समजा हे बसलेले आहे, ठीक आहे,
आता ध्यान करण्यासाठी बसल्यानंतर वारा आला, पाणी आला, काही जरी आलं तर हे त्यांच्या अंगावरती येत होतं. मग मातीसुद्धा येत होती. तर त्यामुळे काय होत होतं की यांच्या अशी एक लेअर जी आहे ना अशी फॉर्म होत होती ती. मग लेअर फॉर्म झाली तर मग इथून जेव्हा ते बाहेर येत होते तर त्यांना ज्ञान प्राप्त होत होतं. आणि सामान्य लोक होते त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान यांना होतं. त्यामुळे मग जेव्हा यांचा मृत्यू होत होता, जे ऋषी वगैरे होते त्यांचा मृत्यू होत होता, तर ते सेम जे आहे ते इथं असं जेव्हा त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या गोष्टी करत होते. ठीक आहे, तशा गोष्टी करत होते. आताही जर पाहिलं असेल तर हे जे आहे तर तुम्ही उत्तर भारतात गेले, ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतात जर गेले ना तर उत्तर भारतात आज सुद्धा एक प्रथा आहे तिकडे. तर ती कोणती आहे? मिट्टी लगाना. मिट्टी लगाना. आता मिट्टी लगाना म्हणजे काय की ज्याची डेथ वगैरे झाली असेल किंवा ज्यांचा मृत्यू झाला, तर मृत्यू झाल्यानंतर जे आहे तर असं जे पाहिलं असेल ना तर ते मातीचा असा ढीग तयार करतात. आणि मातीचा ढीग तयार केल्यानंतर याच्यावरती जर आहे ना त्याच्या मातीचा ढीग तयार केल्यानंतर असं तुळशीचं किंवा तुळशीचं झाड लावतात ते. ठीक आहे, तर हे याला म्हटल्या जात असते मिट्टी लगाना. ठीक आहे, याला म्हटल्या जाते मिट्टी लगाना. ठीक आहे, तर हे त्याच्यामधलंच आहे. ठीक, तर मातीचा ढीग म्हणजे संस्कृत, आता मी सांगितलं स्तूप हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ काय होतो? मातीचा ढीग. ठीक आहे, त्यानंतर पाली भाषेमध्ये स्तूपला काय म्हटलं जात असते? थूप. त्यानंतर वैदिक काळामध्ये हे सुरुवात कधीपासून झाली? जर तुम्हाला कधी विचारलं गेलं की स्तूपची सुरुवात कधीपासून झाली होती, तर सुरुवातीची जे पाहिलं असेल तर ते वैदिक काळापासून झालेली होती. ठीक आहे, हे झालं थोडंसं इंट्रोडक्शन स्तूपबद्दल. आता आहे का आपण एक डायग्राम काढू. डायग्राम काढल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहे स्तूपचे ते पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये वेदिका काय असते, त्यानंतर जर पाहिलं असं त्याला तोरण आहे, तोरण म्हणजे काय होते, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आता हे सुद्धा मी हँड रिटन किंवा हँडमेड डायग्राम काढणार आहे, जेणेकरून जर एखाद्या वेळेस ही एक्झाममध्ये आल्यानंतर तुम्हाला ॲज इट इज काढता आली पाहिजे. नाहीतर मी जर पाहिलं ना तर मी तुम्हाला जसं आहे का एक पिक्चर दाखवून देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर तुम्ही त्याच्यावरून सांगू शकतो मी. पण तुम्हाला जशी डायग्राम जे आहे पेपरमध्ये काढले तर तुम्हाला मार्क्स जे आहे ते जास्त मिळू शकतात मेन्समध्ये. तर त्यामुळे जे आहे तर आपण हँडमेड डायग्राम काढणार आहोत आणि ते तुमच्या समोर काढणार आहोत. ठीक आहे, पहा. तर सुरुवातीला जे आहे ना तो सुरुवातीला असते हे आहे अंडा, त्याच्या खाली असते मेधी. ठीक आहे, अंडा मेधी. इथं जे असते इथं ठेवले असते गौतम बुद्धाचे म्हणजे बुद्धाचे अवशेष, म्हणजे जे जसं आहे ना त्यानुसार सांगत आहे. ठीक, ठीक आहे. याच्यावरती जे आहे ना तर हे आहे तुमची यस्ती. त्यानंतर हे असते तुमची हर्मिका आणि याला असतात हे असतात छत्री तुमच्या. ठीक आहे, हे असते तुमच्या छत्री. ठीक, आता त्यानंतर जर पाहिलं असेल तर आता समजा मी याला नेमिंग म्हणजे नाव देतो. हे आहे तुमचं अंडा, हे आहे तुमचं मेधी. ठीक, त्यानंतर हे आहे छत्री, इकडे वेगळा. छत्री, छत्री. ठीक आहे, त्यानंतर हे आहे हर्मिका. हे जे दिसत आहे तर हे आहे यस्ती. यस्ती. ठीक आहे, त्यानंतर इथं असतात अवशेष बुद्धाचे अवशेष. ठीक, त्यानंतर हे जे आहे तर याला असते एक असा वर्तुळाकार रस्ता. ठीक आहे, तर याला म्हटलं जात असते प्रदक्षिणा पथ. काय म्हटलं जाते याला? प्रदक्षिणा पथ. पथ. ठीक आहे, त्यानंतर आहे
त्यानंतर बाउंड्री वॉल असते. तर बाउंड्री वॉल जर पाहिली ना तर हे समजा हे आहे बाउंड्री वॉल. ठीक आहे. ठीक आहे. हे आहे बाउंड्री वॉल. तर हे नेमिंग इथं दिसत नाही आहे, तर मी बाउंड्री वॉल झाल्यानंतर इथं अशी काढतो. ठीक आहे. ठीक आहे. तर हे जे आहे प्रवेशद्वार आहे, त्याला प्रवेशद्वार किती आहेत? 3. ठीक आहे. सॉरी, प्रवेशद्वार किती आहे? 4. तर 4च का आहेत त्याचं सुद्धा रिझन आहे. ठीक आहे. 4च का आहे त्याचं सुद्धा रिझन आहे. गौतम बुद्धाच्या, एक मिनिट याचे नाव देऊन देतो. गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित जर पाहिलं असेल ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत 4, तर ते 4 ज्या घडलेल्या आहेत ते वेगवेगळ्या दिशेने घडलेल्या आहे. पण त्या वेगवेगळ्या दिशेने घडल्यानंतर जर पाहिलं तर त्यामुळे जे आहे ना त्या स्तूपला 4 दरवाजे असतात. म्हणजे त्यांचा जन्म आहे, त्यांचा मृत्यू आहे, त्यांनी पहिल्यांदा प्रवचन कुठे दिलं ते आहे, त्यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली ते आहे. तर ह्या 4ही ज्या गोष्टी त्यांच्या जीवनाच्या संबंधित घडलेल्या होत्या तर ह्या 4 दिशेने घडलेल्या आहे. म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. त्यामुळे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या दिशेने याचे जर पाहिलं असेल तर प्रवेशद्वार आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर हे आहे प्रवेशद्वार. याला काय म्हटलं जाते? प्रवेशद्वार. तर प्रवेशद्वार याला म्हटलं जात असते तोरण. ठीक आहे. याला काय म्हटलं जात असते? तोरण. ठीक. आता हे जे बाउंड्री वॉल दिसते तुम्हाला, तर हे बाउंड्री वॉल जे आहे याला म्हटलं जात असते वेदिका. वेदिका. ठीक आहे. हे जे काय बाउंड्री वॉल याला म्हटलं जात असते वेदिका. ठीक आहे. तर हा जो होता हा आहे प्रदक्षिणा पथ. त्यानंतर हे जे आहे हे आहे यस्ती. ठीक आहे. हे आहे छत्री. तर हे छत्री असण्यामागचं कारण काय? 3 छत्री असण्यामागचं कारण काय आहे? कारण जर पाहिलं असेल तर हे 3 छत्री काय दर्शवतात? तर तुम्ही बऱ्याचदा तर पाहिलं असेल बौद्ध धर्मामध्ये बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, ह्या 3 गोष्टी ऐकल्या. तर ते हे जे आहे ह्या 3ही छत्री काय दर्शवतात? ह्या 3ही छत्री काय दर्शवतात? तर बुद्ध, त्यानंतर धम्म आणि त्यानंतर संघ. ठीक आहे. संघ. तर ह्या 3 गोष्टी त्या दर्शवत असतात. बुद्ध, धम्म, संघ. त्यात प्रदक्षिणापथ म्हणजेच काय आहे का, जेव्हा तुम्ही काय करता ते की म्हणजे एक प्रदक्षिणा मारण्यासाठी जर पाहिलं असेल तर एक असा एक रस्ता असतो, त्याला प्रदक्षिणापथ म्हटल्या जाते. मेदी आणि अंडा जर पाहिलं असेल तर हे पूर्ण बंद, एक म्हणू शकतो आपण पूर्ण बंद अशी जागा आहे किंवा क्लोज एक स्पेस आहे. आणि इथं जर पाहिलं असाल तर हे जे आहे ना तर इथं काय ठेवलं जात असते? बुद्धाचे अवशेष. ठीक आहे. तोरण सांगितलं मी. त्यानंतर जर आहे का हर्मिका जे आहे ना तर हर्मिका याच्यासोबत इनलाईन असते. ठीक आहे. हे जे आहे तर हे जिथं बुद्धाचे अवशेष ठेवलेले आहे ना त्याच्यासोबत इनलाईन असते. हे सर्वात पवित्र जागा मानली जाते. ठीक आहे. हो सॉरी, हे जे आहे ही सर्वात पवित्र जागा मानली जाते. ठीक आहे. त्यानंतर जी यस्ती आहे, जे हे यस्ती आहे तर यस्ती काय दर्शवता?
की जे आहे तर पृथ्वीमध्ये जर पाहिलं असेल तर ॲक्सेस मिळणं किंवा एक प्रवेश मिळणं हे दाखवण्यासाठी असते तुमची तिथं यस्ती. ठीक आहे. तर प्रदक्षिणापद, यस्ती, हर्मिका. ठीक. त्यानंतर इथं आहे बुद्धाचे अवशेष. ठीक आहे. तर हे झालं एक स्तूपची डायग्राम. हे काय झाली, एक स्तूपची डायग्राम झाली. याच्यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. आता जे आहे तर सुरुवात जर पाहिलं असेल जसं आहे आता हे तोरण आहे, हे तोरण आहे, हे तोरण आहे, हे तोरण आहे. आता ही दिशा कोणती आहे, ही आहे तुमची उत्तर दिशा. ठीक आहे. हे कोणती दिशा आहे, उत्तर दिशा. आता उत्तर दिशा जे आहे तर आता समजा याला थोडं हे केलं एका साईडला. ठीक आहे. हां, जर आपण एक हे पाहिलं एक म्हणजे इंडियन मॅप जर पाहिला. ठीक आहे. तर इंडियन मॅप म्हटल्यापेक्षा आपण जर कन्सिडर केलं कुशीनगर आहे, त्यानंतर तुम्ही जर पाहिलं लुंबिनी आहे, त्यानंतर तुम्ही जर पाहिलं बोधगया आहे, त्यानंतर सारनाथ आणि त्यानंतर कुशीनगर, म्हणजे 4 ठिकाण जे आहे. सर्वात महत्त्वाचे कोणते कोणते 4 ठिकाण आहे. एक आहे तुमचं जन्म झालेलं लुंबिनी. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल दुसरं कोणतं आहे लुंबिनी झाल्यानंतर बोधगया. त्यानंतर तिसरं कोणतं आहे, तिसरं आहे तुमचं सारनाथ. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते आहे तुमचं शेवट कुशीनगर. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं असेल लुंबिनी इथे काय झालेलं आहे, लुंबिनी इथं झालेला आहे जन्म. काय झालं इथं, जन्म. आणि लुंबिनी इथे जन्म झाल्यानंतर तर लुंबिनी आहे कोणत्या दिशेने, तर हे आहे तुमच्या पूर्व दिशेने. कोणती दिशा, पूर्व दिशा, लुंबिनी. त्यानंतर जर पाहिलं बोधगया इथं जे झालेलं आहे त्यांना निर्वाण प्राप्त झालं, म्हणजे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. ज्ञान प्राप्ती झाली. तर हे कोणत्या दिशेने आहे. ठीक आहे. हे कोणत्या दिशेने आहे, पूर्व आल्यानंतर तिकडे दक्षिण. ठीक आहे. तर बोधगया. त्यानंतर सारनाथ इथं जे आहे तर डिअर पार्क आहे सारनाथमध्ये, तिथं त्यांनी पहिलं प्रवचन दिलेलं होतं. पहिले प्रवचन तर कुठे दिलेलं होतं, सारनाथ इथे. आता सारनाथ कोणत्या डिरेक्शननी आहे किंवा कोणत्या दिशेने आहे, तर ते आहे पश्चिम दिशेने. आणि कुशीनगर इथं महापरिनिर्वाण. ठीक आहे. म्हणजे त्यांचा मृत्यू जो झालेला होता त्याला म्हटलं जात असते बौद्ध धर्मामध्ये महापरिनिर्वाण. आणि जे सारनाथमध्ये जेव्हा पहिले प्रवचन दिले होते तर त्याला म्हटलं जात होते धम्मचक्र परिवर्तन. ठीक आहे. तर कुशीनगर इथं, आता हे कुशीनगर पाहिलं असेल तर हे आहे तुमचं उत्तर दिशेला. कोणती दिशेला, उत्तर दिशेला. तर त्याचमुळे जर पाहिलं असेल तर उत्तर दिशा, जसं मी तुम्हाला इथंच दिसत आहे की उत्तर दिशा आहे. ठीक आहे. हे उत्तर दिशा इथं लिहिलेलं आहे. तर उत्तर दिशा इथं काय आहे तुमचं कुशीनगर. आणि काय झालेलं आहे तिथं, त्यांचा मृत्यू झालेला आहे. महापरिनिर्वाण. ठीक आहे. त्यानंतर हे झालं तुमचं उत्तर दिशा. दक्षिण दिशेला काय आहे, दक्षिण दिशेला त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणजे निर्वाण प्राप्त झालेलं आहे. ते कुठे आहे तुमचं, बोधगया. निर्वाण प्राप्त झालं. ठीक आहे. त्यानंतर आहे पूर्व. तर पूर्वला इथंच लिहिलेलं आहे, तर पूर्वला लुंबिनी आहे, तर तिथं झालेला त्यांचा जन्म. त्यानंतर जे आहे पूर्व झालं. इकडे पश्चिम दिशेला काय आहे, तर तुम्ही पाहिलं असाल तर पहिलं प्रवचन दिलं त्यांनी, तर सारनाथ आहे. ठीक आहे. तर पहिले प्रवचन. ठीक आहे. तर सारनाथ इथे पहिले प्रवचन दिलेले होते. ठीक. तर अशा प्रकारे जर पाहिलं असेल तर हे तुमचं इथं त्याला म्हणून काय आहे का, हे 4 महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ज्या घडलेल्या होत्या, ह्या 4 वेगवेगळ्या दिशेने घडल्या. आणि त्यामुळे त्या स्तूपला 4 दरवाजे आहे किंवा 4 प्रवेशद्वार आहेत, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आता जे वेदिका आहे ना, तर वेदिका हे जर पाहिलं असेल तर हे लाकडाची होती. ठीक आहे. हे वेदिका जे आहे हे कशाची होती, हे लाकडाची होती. आणि त्यानंतर जर नंतरच्या काळामध्ये जर पाहिलं असाल तर हे लाकडाची वेदिका हे त्याला आपण काय म्हणतो, जेव्हा ते
मौर्य उत्तर काळ जो आलेला होता, तर मौर्य उत्तर काळामध्ये जे आहे तर लाकडाची जी वेदिका होत्या, ही जी वेदिका हे दगडापासून बनण्यास सुरुवात झाली होती. ठीक आहे. तर वेदिका म्हणजे एक बाउंड्री वॉल आहे. ठीक. तर हे अंडा, मेदी, हर्मिका, यस्ती, छत्री, बुद्धाचे अवशेष इथं आहेत. त्यानंतर जर पाहिलं हे प्रदक्षिणापथ आहे, हे बाउंड्री वॉल आहे ज्याला वेदिका म्हटल्या जाते. हे प्रवेशद्वार आहे 1 2, म्हणजे पहिली इथं लिहून ठेवतले 1 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 4. तर हे 4 प्रवेशद्वार आहेत. तर 4 प्रवेशद्वार वेगवेगळ्या दिशेने आहे. त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्याच्यामागचं काय सांगितलं, कारण मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर जर पाहिलं असेल त्यांच्या जीवनाशी संबंधित ज्या 4 गोष्टी होत्या, ते 4 गोष्टी त्या तिथं दर्शवलेल्या आहेत. ठीक आहे. 4 गोष्टी त्या तिथं काय दर्शवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर विचार केला, लुंबिनी आहे तर नेपाळमध्ये आहे, तर पण लुंबिनी नेपाळमध्ये जरी असली, ठीक आहे, तर म्हणजे हे असं त्यांच्या लाईफमध्ये घडलेलं आहे. हे त्यांचा जन्म. त्यानंतर इकडे जर खाली आले तर बोधगया, म्हणजे बिहारमध्ये बोधगया वगैरे आले, तर तिथं जे आहे तर त्यांना ज्ञान प्राप्त होणार. आणि त्यानंतर हे कोणती दिशा झाली तुमची, हे झाली तुमची पूर्व दिशा, हे झाली तुमची दक्षिण दिशा. मग इकडे जर आले तर इकडे जे आहे पहिले प्रवचन देणार सारनाथमध्ये, आणि त्यानंतर यांचा इथं जर पाहिलं असेल तर मृत्यू होणार. कुठे, कुशीनगर इथे. तर हे असं जे आहे ना, तर हे 4 वेगवेगळ्या दिशेने घडलेले आहे म्हणून. ठीक आहे. हे 4 घटना ज्या होत्या किंवा जे 4 प्रसंग होते हे वेगवेगळ्या दिशेने घडलेले आहे म्हणून तसं ते दाखवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या समजल्या असणार. म्हणजे जसं की धम्मचक्र, मी जसं धम्मचक्र नाही, जे 3 हे बौद्ध धर्माचे 3 रत्न आहे. त्रिरत्न यांना म्हटल्या जात असते. याला जे आहे त्रिरत्न याला म्हटल्या जात असते. त्रिरत्न. ठीक आहे. तर त्रिरत्न कोणते आहे, तर हे बुद्ध, धम्म आणि त्यानंतर संघ. तर हे त्रिरत्न आहे, बुद्ध, धम्म आणि संघ. ठीक आहे. तर अशा गोष्टी आहे ह्या. तर हे निर्वाण प्राप्त वगैरे झाले. ठीक आहे. आता जे आहे तर मग आता काय होतं की हे तर झालं. तर आता म्हणजे सर्वात मोठी स्तूप, आता हे आपण एक डायग्राम पाहिली, त्यात तुम्हाला जे इमेज आहे ना ते दाखवतो. ठीक आहे. अच्छा, तर आर्ट अँड कल्चरचा एक जे आहे कोर्स आहे आपला, म्हणजे तुम्ही जे आहे तुम्ही जाऊ शकता ॲपवर, तिथं व्हिजिट करा. तिथं तुम्हाला आर्ट अँड कल्चरचं डिटेलमध्ये आहे. तर प्रत्येक जो पॉईंट आहे, ज्या गोष्टी आहे सिलेबसच्या रिलेटेड त्या सर्व डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे. तर मराठी मीडियममध्ये आहे, तुम्ही तो जॉईन करू, जर तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. पहा, आता जो होता ना वरती जे दाखवलेलं ते होतं अंडा. हे जे आहे ना हे आहे अंडा. त्यानंतर हे जे बाउंड्री वॉल आहे याला म्हटलं जात असते वेदिका, आणि जे प्रवेशद्वार आहे ना तर याला म्हटलं जात असते तोरण. हे जे प्रवेशद्वार दाखवलेलं होतं तिथं, तर हे काय आहे, तोरण. आता जे वेदिका आहे ना, तर या वेदिका जे तुम्हाला दिसत आहे तो सुरुवातीला ह्या कशाच्या होत्या, लाकडाच्या होत्या, आणि त्यानंतर त्या दगडाच्या बनल्या. ठीक आहे. आणि या तोरणवर जर पाहिलं असेल तर जातक कथा म्हणजे काय, बुद्ध जे आहे ना, गौतम बुद्ध, तर यांच्या जीवनाशी संबंधित त्या कथा आहे. तर ते याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. ते जातक कथेचं म्हणजे जातक कथा त्याच्यावर दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. हां, ठीक आहे. तर हे आहे तुमचं. आणि एक अजून एक इमेज दाखवतो मी. पहा, ही एक इमेज आहे. पहा, वरती जे दिसत आहे तुम्हाला 3 छत्री दिसत आहे, 1 2 3 छत्री. त्यानंतर जर पाहिलं असाल तर हे तुमचं तोरण, हे तुमचा अंडा. ठीक आहे. इथं जर पाहिलं असेल इथं मेदी, आणि हे पूर्ण क्लोज स्पेस असते, पूर्ण क्लोज असते. आणि क्लोज असल्यानंतर जर पाहिलं असेल तिथं जे आहे तर बुद्धाचे अवशेष असते. तर सुरुवातीला जर पाहिलं असेल तर अवदान सूत्र याचा जे आहे याला फॉलो करून सम्राट अशोकांनी जे आहे तर जवळपास म्हणते की 84,000 स्तूप बांधलेल्या होत्या. आणि सर्वात मोठी जे स्तूप बांधलेली होती ही इथं कुठे बांधली होती, सांची इथं. आता सांची इथं सर्वात मोठी स्तूप बांधण्याचं रिझन काय होतं, कारण की त्यांची एक वाईफ होती श्रीदेवी नावाची, आणि त्या श्रीदेवी यांनी म्हटलेलं होतं त्यांना की तुम्ही ठीक आहे, तुम्ही एवढ्या ठिकाणी जे आहे स्तूप बांधत आहात, पण तुमचं जे सासर आहे त्या सासरच्या ठिकाणीच तुम्ही स्तूप बांधत नाही आहे. म्हणून मग त्यांचं म्हणणं ऐकलं, आणि त्यानंतर जे आहे तर त्यांनी सर्वात मोठी स्तूप जी आहे सांची इथं बांधलेली होती. ठीक आहे. तर हे आहे, हे दिसत आहे एक प्रवेशद्वार आहे इकडे, एक इकडे प्रवेशद्वार आहे, आणि तुम्हाला दिसत आहे एक इकडे आहे. ठीक आहे. एक इकडे आहे आणि एक त्यानंतर तिकडे आहे. बस
4च प्रवेशद्वार असतात, त्याच्या मागचं रिझन तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे. हे आहे हर्मिका, हे जी दिसत आहे ना, हे हर्मिका, आणि हे इनलाईन असते जिथं बुद्धाचे अवशेष ठेवलेले आहेत तिथं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झालं एक तुमचं, हेच इमेज तिथं दाखवली तुम्हाला. त्यानंतर जे आहे मौर्योत्तर काळामध्ये, तर मौर्योत्तर काळामध्ये काय झालेलं होतं का, त्याच्यामध्ये काही चेंज आला. कशामध्ये चेंज आला? जे स्तूप होता अगोदर त्याच्यामध्ये चेंज आला. आता चेंज आल्यानंतर जे आहे ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ पडलेले होते. एक होतं हीनयान आणि एक होतं महायान. मग हीनयान महायान जेव्हा आले तर त्यामुळे काय झालं होतं का, तिथं जे एक प्रदक्षिणापद अगोदर एक होता, त्यानंतर ते 2 प्रदक्षिणापद झाले. ठीक आहे. जे अगोदर तुम्हाला एक प्रदक्षिणापद दाखवलेला होता ना, कुठे आहे, हा प्रदक्षिणापद दाखवलेला होता ना, तर तिथं काय आहे का, तिथं त्यानंतर जर पाहिलं मौर्योत्तर काळामध्ये 2 प्रदक्षिणापद आले. आणि सोबत एक लक्षात ठेवा का, ज्याला आपण काय म्हणू शकतो की जे तुम्हाला इथं जे दाखवलेलं आहे अंडा, मेधी आणि त्यानंतर छत्री, यस्ती, हर्मिका, तर हे जे आहे ना, तर हे गौतम बुद्ध जे आहे, तर गौतम बुद्धाचं जे इथून एवढं धड म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, शरीराचं एवढं जे धड आहे, त्यानंतर एवढं जर आपण पाहिलं असेल तर हे जे हेड आहे म्हणजे डोकं आहे, तर त्याचाही सुद्धा जर तुम्ही त्याला काय म्हणतो का, याच्यामध्ये जे स्तूपमध्ये ज्या ज्या गोष्टी दाखवलेल्या आहे ना, ते सिम्बलाइज करत असतात. म्हणजे कसं की आता इकडे स्पेस नाही आहे, पण स्पेस नाही आहे तरी मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे. पहा आता, म्हणजे समजा गौतम बुद्ध जे आहेत, तर गौतम बुद्ध ध्यानासाठी बसले, आणि ध्यानासाठी बसल्यानंतर जर पाहिलं त्यांचं जे हे एवढं हेड आहे, तर हेड जर पाहिलं असं, तर हे जे आहे ना, एवढी जी गोष्ट दाखवते, एवढी जी आहे म्हणजे एवढं. ठीक आहे. तर हे जे दर्शवते तर त्यांचं हेड म्हणजे डोकं दर्शवते. त्यानंतर अंडा जर पाहिलं असं, तर जे धड आहे म्हणजे गौतम बुद्धाचं जे धड आहे ते अंडा जे आहे ते दर्शवते. ठीक आहे. अंडा काय दर्शवते? गौतम बुद्धाचं धड. त्यानंतर जे आहे मेधी जी आहे, तर मेधी काय दर्शवते, जे जर पाहिलं असेल तर जेव्हा ते याच्यासाठी बसतात ध्यानासाठी, तर त्यांचे जे ध्यानासाठी बसलेले त्यांचे जसे पाय असतात, तर ते काय दर्शवत असतात, तर हे मेधी दर्शवत असतात. म्हणजेच काय आहे, ह्या 3 गोष्टी काय दर्शवते, तर जे गौतम बुद्ध जेव्हा ध्यानासाठी बसत असतात, तर त्यांचं हेड म्हणजे डोकं, त्यानंतर हे मिडल बॉडी म्हणजे काय तुमचं ते धड, आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर त्यांचे लेग्स. ठीक आहे. म्हणजे त्यांचे पाय जेव्हा ध्यान करत असताना जे बसलेले आहे ते त्यांचे पाय. ठीक आहे. तर अशा प्रकारे ते दर्शवत असतात. जसं मी सांगितलं की नंतरच्या काळामध्ये आता जे आहे, तर सर्वात जास्त स्तूप कोणी बांधले सुरुवातीला, जसं मी सांगितलं की अशोक यांनी काय केलं, अवदान सूत्राला फॉलो करून जवळपास 84,000 स्तूपांची निर्मिती केली. किती स्तूपांची? 84,000. आणि सर्वात मोठे स्तूप ची निर्मिती कुठे गेली? सांची इथे. ठीक आहे. सांची इथे गेली, कारण की त्यांची जी एक वाईफ होती श्रीदेवी नावाची, श्रीदेवी त्यांनी म्हटलेलं. आणि श्रीदेवी ह्या कुठल्या होत्या? ह्या सांचीच्या होत्या. ठीक आहे. श्रीदेवी कुठल्या होत्या? ह्या सांचीच्या होत्या. हे कोण होत्या? अशोक, सम्राट अशोक. अशोक यांच्या पत्नी. ठीक आहे. आता अशोक हे जर पाहिलं सुरुवातीला यांचं काय आहे अशोकाचं, तर अशोकांनी काय केलं होतं की सुरुवातीला जर पाहिलं असतं तर त्यांच्या जेव्हा जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, तर त्यांनी जे आहे भेदी घोष या हे जे आहे हे धोरण किंवा या धोरणाचा अवलंब केलेला होता. भेदी घोष म्हणजेच काय, जर एखादं क्षेत्र त्यांना जिंकायचं असं, तर ते जे आहे त्यांच्यासोबत युद्ध करून जिंकत होते. त्यांनी ते जर पाहिलं असाल तर तिथं जे आहे त्यांना तुम्ही पाहिलं असाल की म्हणजे युद्ध करत असताना बऱ्याच लोकांचा जीव जातो, तर जीव घेऊन त्यानंतर युद्ध करून अशा प्रकारे ते भेदीघोष ही जे धोरण होते ते अवलंबन करून दुसरं जे आहे ते कोणतं क्षेत्र जिंकत होते. त्यानंतर जे आहे जेव्हा कलिंगचं जेव्हा युद्ध झालं, तर कलिंगचं युद्ध झाल्यानंतर जे आहे ते तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन आलं होतं, परिवर्तन जे आलेलं होतं, तर त्यानंतर जे आहे भेदीघोष जे आहे हे धोरण सोडून त्यांनी काय केलं, धम्मघोष
घोष हे धोरण अवलंबले. कोणते धोरण अवलंबले तर धम्मघोष. ठीक आहे, धम्मघोष हे धोरण अवलंबले. म्हणजे जर कोणाचं जर म्हणजे कोणती एखादं जर क्षेत्र त्यांना जिंकायचं असेल तर ते कसं जिंकणार, ते प्रेमाने जिंकणार. ते कसे जिंकणार, प्रेमाने जिंकणार. लोकांचे हृदय जिंकून ते जे आहे तर तिथलं क्षेत्र जिंकणार. म्हणजे काय आहे का त्यांनी म्हणजे ते त्यांना जे आहे ते स्वतः ते कोणावर लादणार नाही. समोरच्यानी जर ॲक्सेप्ट केलं तर ते जे आहे तर त्यांच्यासोबत त्या काही गोष्टी त्याला म्हणतो किंवा त्यांचं जे क्षेत्र आहे ते त्यांच्या साम्राज्यामध्ये स्थापन करून घेणार किंवा सामील करून घेणार. ठीक आहे, तर हे दोन गोष्टी होत्या, भेदी घोष आणि त्यानंतर धम्मघोष. ठीक आहे, आता जे आहे तर मौर्योत्तर काळाला, मौर्योत्तर काळ आल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये जसं सांगितलं की मी त्याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये दोन पंथ आले. कोणते दोन पंथ आले, एक आलं हीनयान आणि एक आलं महायान. ठीक आहे, एक आलं हीनयान आणि एक आलं महायान. आता हे दोन पंथ जेव्हा आले कशामधले, बौद्ध धर्मामधले, तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर तुम्ही जे सुरुवातीला जे एक प्रदक्षिणा पद होतं, ठीक आहे, तर आता काय झाले, या एक प्रदक्षिणापदचे दोन प्रदक्षिणापद झाले. ठीक आहे, या प्रदक्षिणापदचे काय झाले, दोन प्रदक्षिणापद झाले. अगोदर जर पाहिलं असेल तर एकच होतं. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये त्यामध्ये पंथ नव्हते. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल अजून काय चेंज आलेला होता, तर आता त्याची सुद्धा आपण एक जे आहे तर मी फक्त जे चेंज झालेला होता ते दाखवून देतो आणि बाकीचं मग सेम आहे जसं अगोदर होतं तसंच, आणि त्याचा इमेजसुद्धा मी दाखवून देईल. ठीक आहे, अंडा मेधी सेम होतं. याच्यामध्ये चेंज जो आलेला होता तो काय आला होता, इथं जे आहे ना ह्या छत्री वाढलेल्या होत्या. मी अगोदर तुम्हाला पाहिलं असेल तर अगोदरच्या डायग्राममध्ये किती छत्री दाखवल्या होत्या, 3. पण इथं जर पाहिलं छत्री वाढल्या होत्या, याच्या मागचं कारण असं होतं की बौद्ध धर्माचा हा जो आहे प्रसार तो जास्त झालेला होता किंवा बौद्ध धर्म हा जास्त पसरलेला होता. म्हणजे पसरलेला इन द सेन्स की जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला होता. त्यामुळे बौद्ध धर्माचा जे आहे तर जास्त प्रसार झाला किंवा बौद्ध धर्म जास्त वाढला. त्यामुळे जे आहे ते ह्या छत्रीसुद्धा वाढल्या होत्या. ठीक आहे, ह्या छत्रीसुद्धा वाढलेल्या होत्या. त्यानंतर जर पाहिलं असेल दुसरा चेंज जो आहे, ठीक आहे, दुसरा जो चेंज आहे तो म्हणजे हा आहे. ठीक आहे, तर हे छत्रीच्या संख्येमध्ये वाढ झाली, संख्या वाढली. ठीक आहे, त्यानंतर जर पासून हे दोन प्रदक्षिणापद आले. हे प्रदक्षिणापद आहे, प्रदक्षिणापद आहे 2. ठीक आहे, हे प्रदक्षिणापद आहे 2. तर हा खालचा जो प्रदक्षिणापद दर्शवत होतं तर हे दर्शवत होतं हीनयान बौद्ध पंथ, आणि त्यानंतर हा जो दर्शवत होतं हे दर्शवत होतं महायान बौद्ध पंथ. हीनयान आणि महायान हे दोन दर्शवत होते. आणि त्यानंतर जे आहे अजून एक चेंज जो आलेला होता तो असा आलेला होता, तो असा एक चेंज आलेला होता, तो म्हणजे तर हे जे कोणती वेदिका जे होती, म्हणजे जे तुमची बाउंड्री वॉल जे होती, तर हे वेदिका अगोदर कशाची होती, लाकडाची होती. आता ही जी आहे ही दगडाची होती. वेदिका ही कशाची होती, दगडाची. बाकीचं सेम जसं होतं ना तसंच होतं, दगडापासून बनलेली होती वेदिका. म्हणजे काय, 3 चेंज झाले. 3 चेंज कोणते झाले, एक तर छत्रीच्या संख्येमध्ये वाढ झाली, त्याच्यामागचं कारण सांगितलं मी की बौद्ध धर्म हा वाढलेला होता. दुसरं आहे का 2 प्रदक्षिणापद जे आहे ते निर्माण झाले होते. कारण का तिथं बौद्ध धर्माचे 2 पंथ जे आहे ते अस्तित्वात आलेले होते. ते कोणते होते, एक होतं तुमचं हीनयान आणि दुसरं होतं तुमचं महायान. तिसरी गोष्ट जी होती, जी वेदिका होती, तर वेदिका जर पाहिलं असेल तर वेदिका अगोदर लाकडापासून बनली जात होती, तर आता ही दगडापासून बनण्यात सुरुवात झालेली होती. ठीक आहे, किंवा बनण्यास झाली होती. आणि जसं प्रवेशद्वार होते सर्व सेम होतं. याची इमेज दाखवतो तुम्हाला, जर तुम्ही, ठीक आहे, पहा, ह्या छत्रीची संख्या वाढली, दिसत आहे छत्रीची संख्या वाढली.
त्यानंतर अंडा मेदी सेम आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं हे प्रदक्षिणापद, वरचं एक प्रदक्षिणापद दिसते तुम्हाला आणि त्यानंतर एक खालचं प्रदक्षिणापद दिसते. ठीक आहे, खालचं आणि वरचं 2 प्रदक्षिणापद दिसते. ठीक आहे, तर हे तुमचं जर पाहिलं असेल तर हे काय आहे तुमचं, त्याला आपण काय म्हणतो की झालेला चेंज. आणि दुसरा जो चेंज आहे, ठीक आहे, दुसरा जो चेंज आहे जे वेदिका आहे ना, अगोदर दगडापासून होत्या, नंतर हे जे पाहिलं असेल तर हे कशापासून आहे, सॉरी अगोदर लाकडापासून होत्या, आता जो चेंज आहे आलेला होता तो कशापासून आला होता, ते दगडापासून बनलेल्या होत्या. ठीक आहे, ह्या दगडापासून बनलेल्या होत्या. तर हे आहे तुमचं 2 प्रकारचे जे स्तूप जे आहे, म्हणजे हे स्तूप केव्हाचं आहे, हे स्तूप आहे मौर्योत्तर काळाचा. हे स्तूप कोणतं आहे, तर हे आहे मौर्योत्तर कालखंडातील. ठीक आहे, हे मौर्योत्तर कालखंडातील आणि हे जे आहे हे मौर्य कालखंडातील. हा जो स्तूप दिसत आहे तुम्हाला हे कोणता आहे, मौर्य कालखंड. ठीक आहे, मौर्य कालखंड. ठीक, तर अशा प्रकारे हे एकदा इमेज पाहून घ्या. अशी जर सेम तुम्ही जर एक्झाममध्ये काढली, जर तुम्हाला स्तूपवर जर क्वेश्चन आला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स जे आहे अशी जशी डायग्राम काढली तर जास्तीत जास्त मार्क्स जे आहे तुम्ही फेच करू शकता ॲज कम्पेअर टू अदर्स. ठीक आहे, तर हे आहे तुमचं स्तूप. ठीक आहे, हे आहे तुमचं स्तूप. त्यानंतर जे आहे स्तूपचे प्रकार. ठीक, आता स्तूपचे प्रकार जर पाहिलं असाल तर जे आता समजा आपण त्याला काय म्हणतो की जिथं गौतम बुद्धाचे अवशेष होते. ठीक आहे, जिथं गौतम बुद्धाचे अवशेष होते त्याला म्हटलं जातं शारीरिक स्तूप. ठीक आहे, आणि जे गौतम बुद्धाने ज्या काही वस्तू यूज केल्या होत्या, तर ज्या कोणत्या गोष्टी यूज केल्या असेल किंवा ज्या कोणत्या वस्तू यूज केल्या होत्या आणि त्या जिथं ठेवल्या होत्या, ज्या स्तूपमध्ये ठेवल्या होत्या त्याला म्हटलं जात असते अंगिका स्तूप. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जाते, अंगिका स्तूप. म्हणजे लिहून देतो मी. एक तर आहे अंगिका स्तूप, तर गौतम बुद्धाने वापरलेल्या वस्तू ठेवल्या जात होत्या. ठीक आहे, त्याला म्हटलं जात असते अंगिका स्तूप. हे झालं 1 नंबर. स्तूपचे प्रकार. स्तूपचे प्रकार. दुसरा आहे शारीरिक स्तूप. तर जिथं गौतम बुद्धाचे अवशेष ठेवले होते, अवशेष ठेवले आहेत. ठीक आहे, तर हे झालं तुमचं शारीरिक किंवा शारीरिक स्तूप. ठीक आहे, शारीरिक स्तूप. त्यानंतर आहे उपदिशिका. उपदिशिका किंवा उपदिशिक काच स्तूप. ठीक आहे, उपदिशिका स्तूप. तर एक आहे अंगिका स्तूप, त्यानंतर आहे शारीरिक स्तूप, त्यानंतर आहे उपदिशिका स्तूप. हे 3 प्रकार आहेत. आता जसे काय त्याच्या पर्पजनुसार किंवा कार्यानुसार जर पाहिलं असेल या स्तूपची जी आहे तर आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो किंवा वर्गीकरण करू शकतो. ठीक आहे, त्याच्या क्लासिफिकेशन आपण अशा प्रकारे करू शकतो. तर आता जर पाहिलं हे जे आहे तर बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता या स्तूपचा वापर केला जात असेल. बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता. ठीक आहे, बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता. तर हे आहे स्तूपचे 3 प्रकार. अंगिका स्तूप, शारीरिक स्तूप, उपदेशिका स्तूप. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जे आहे तर हे सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला जसं सांगितलं मी, सुरुवात आपण कशापासून केली तुम्हाला एकदा रिवाईज करून देतो की स्तूप म्हणजे काय. स्तूपची जर पाहिलं स्तूप हा कोणता शब्द आहे पालीमध्ये, त्याला काय म्हटलं जाते, त्याचा अर्थ काय होतो, ते का सुरू झालेलं होतं, वैदिक काळामध्ये सुरू झालेलं आहे स्तूपची निर्मिती. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं तर मौर्य काळामधलं स्तूप कसं दिसत होतं, तर त्याच्यामध्ये जे आहे प्रत्येक अंडा मेदी
त्यानंतर हर्मिका यष्टी, त्यानंतर जे आहे वेदिका, तर हे काय आहे, प्रतीक्षापद काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. ठीक आहे. 4च तोरण का असतात तर तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगितल्या. त्यानंतर जे आहे तर अशोकाने अवदान सूत्राचा जे अवलंब करून 84,000 स्तूप बांधले होते. सर्वात मोठे स्तूप कुठे आहे, सांची इथं आहे. ते का बांधली होती तुम्हाला त्याचं रिझन सांगितलं. त्यानंतर अशोकामध्ये जो आहे जो एक चेंज आलेला होता, भेदिघोष धोरण आणि त्यानंतर धम्मघोष धोरण, तर ते आहे. आणि इवन सांगतो की जे तुम्ही पाहिले असं स्तंभ जे बांधले होते म्हणजे आपण म्हणतो अशोकाने, तर सुरुवातीला कलिंग युद्धा अगोदर आणि कलिंग युद्धानंतर तर वेगवेगळे त्याचे काय म्हणतो त्याला पर्पज होते किंवा त्याचे जर पाहिलं असेल तर कार्य होते, उपयोग त्याचा वेगवेगळा होता. तो उपयोग वेगवेगळा कसा होता का सुरुवातीला जर पाहिलं असेल कलिंग युद्ध व्हायच्या अगोदर तर विक्ट्री सेलिब्रेट करायची असेल तर त्यासाठी जे आहे तर त्याचा उपयोग केला जात होता. म्हणजे आणि त्या जर राजाचा आदेश जर द्यायचा असेल तर त्याचा यूज केला जात होता. पण नंतर जर पाहिलं असेल तर जे आहे गौतम बुद्धाचं जे धम्म आहे तर त्याचा प्रसार करण्याकरिता त्याचा यूज केला जात होता किंवा उपयोग केला जात होता. ठीक आहे. तर हे आहे. आणि त्यानंतर जो चेंज आलेला होता मौर्योत्तर काळामध्ये तर तो चेंज आलेला होता, छत्रीच्या संख्येमध्ये वाढ झाली, प्रदक्षिणा पद्धत 2 आले, वेदिका हे दगडापासून बनण्यास सुरुवात झाली होती. ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर आपण 3 जे आहे स्तूपचे प्रकार पाहिले, अंगिका स्तूप, शारीरिक स्तूप, त्यानंतर उपदेशिका स्तूप. आणि ते जे आहे अंगिका स्तूप म्हणजे काय, गौतम बुद्धाने वापरलेल्या वस्तू जिथं ठेवल्या गेल्या होत्या त्याला अंगिका स्तूप म्हणतात. गौतम बुद्धाचे अवशेष जिथं आहे त्याला शारीरिक स्तूप म्हटलं जात असते. आणि नंतर बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता ज्याचा यूज केला जात असतो किंवा ज्या स्तूपचा वापर केला जातो ती आहे उपदेशिका स्तूप. ठीक आहे. तर हे तिन्ही प्रकार आपण जे आहे याच्याबद्दलचे 3 प्रकार आहे स्तूपबद्दलचे. आय होप तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे, ज्या इमेजेस तुम्हाला मी दाखवलेले आहे त्या आपण त्याला काय म्हणतो आपण काय केलेलं आहे पाहिलेले आहे. मी याच्यासाठी ह्या इमेज स्वतः काढून का दाखवल्या कारण की हे जेणेकरून तुम्ही पेपरमध्ये काढू शकले पाहिजे. ठीक आहे. आणि मार्क्स तुम्ही दुसऱ्या पेजच्या कंपॅरिझनमध्ये जास्त मार्क्स तुम्ही घेऊ शकले पाहिजे. ठीक. तर अशा प्रकारे जे आहे हे सुद्धा डायग्राम मी दाखवलेली होती आणि हे सुद्धा डायग्राम दाखवली. आणि त्यानंतर अच्छा हे कोर्स आहे तुम्हाला घ्यायचं असेल घेऊ शकता आणि हे पण सांगितलं. ठीक आहे. ओके. सो आय होप तुम्हाला सर्व डिस्कशन समजलं असणार आणि तुम्ही एन्जॉयसुद्धा केला असाल. तुम्हाला जे आहे काही ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या गोष्टी माहीत पडल्या असेल असं मी एक्सपेक्ट करतो. आणि थँक्यू सो मच.